नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण कोतवाल भरती परीक्षा म्हणजेच कोतवालाचा मागील वर्षी झालेला पेपर बघणार आहोत. ठीक आहे. हा पेपर 3 सप्टेंबर 2023 रोजी झालेला आहे. बीड जिल्ह्याचा संपूर्ण पेपर आहे. या एका व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पेपर बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, त्याकरिता विद्यार्थ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओला स्किप न करता. आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भरतीची अपडेट व कोणत्याही प्रकारची मदत सर्वात पहिले आपल्या चॅनलला मिळेल. ठीक आहे. तर वेळ न घालवता मित्रांनो, आपल्या प्रश्नाकडे वळूया. बघा, ही माहिती आहे. ठीक आहे. ही माहिती वाचून घ्या. हा ओरिजिनल पेपर आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचा. ठीक आहे. ही माहिती आहे, वाचून घ्यायचा. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. ठीक आहे. बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे? ठीक आहे. प्रश्न सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2.14. ठीक आहे. तसंच बघा प्रश्न क्रमांक 2. बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? ठीक आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मांजरा. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 3. नायगाव अभयारण्य कोणत्या पक्षीसाठी प्रसिद्ध आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, मोर. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 4. पेशव्यांनी निजामाचा पराभव रिकाम्या जागा येथील लढाईत केला. ठीक आहे. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, राक्षस भुवन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. मुकुंदराज यांनी रिकामी जागा हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, विवेक सिंधू. ठीक आहे. तसंच बघा प्रश्न क्रमांक 6. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाची आठवणी हा ग्रंथ कोणी लिहिला? ते योग्य आन्सर आहे स्वामी रामानंद तीर्थ. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. बघा प्रश्न क्रमांक 7. स्क्रोल करून येते. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 7? नेकनूर परिसरातील प्रसिद्ध आंब्याची जात कोणती? या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, काला पहाड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. गगनथंडी परिसरात पिकवल्या जाणाऱ्या ज्वारीला रिकाम्या जागा ज्वारी म्हणतात. या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे मालदांडी ज्वारी. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो? हा जिल्हा गोड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, चंद्रपूर. ठीक आहे. तसंच बघा प्रश्न क्रमांक 10. नरनाळा अभयारण्य रिकामी जागा जिल्ह्यात आहे. या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, अकोला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. भंडारदरा येथे रिकामी जागा प्रकल्प आहे. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, जलविद्युत. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 12. मालवण रिकामी जागा फळासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, काजू. तसंच प्रश्न क्रमांक 13. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रिकामी जागा येथे घेण्यात आले. ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, वर्धा. तसंच बघा प्रश्न क्रमांक 14. कोणत्या महसूल पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनले? ठीक आहे. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, रयतवारी. प्रश्न क्रमांक 15. रिकामी जागा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. ठीक आहे. तर कोणता ग्रंथ लिहिला सावित्रीबाई फुलेंनी? ऑप्शन क्रमांक बी, सुबोध रत्नाकर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. रिकामी जागा
हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. कोण आहेत मित्रांनो? एस सोमनाथ. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक बघा 17. उज्जैन हे शहर रिकामी जागा या नदीखाली वसलेले आहे. कोणत्या नदीखाली वसलेले आहे? शिप्रा नदीखाली. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 18. हल्दिया बंदर रिकामी जागा राज्यात आहे. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल. तसेच बघा प्रश्न क्रमांक 19. पंडित हरिप्रसाद चौरसिया रिकामी जागा हे वाद्याचे वादक आहे. तर योग्य आन्सर आहे कशाचे आहेत? बासरी या वाद्याचे वादक आहेत. बघा प्रश्न क्रमांक 20. नेपाळ देशाची राजधानी कोणती? सर्वांनाच माहीत असायला हवे, काठमांडू. प्रश्न क्रमांक 21. 27 फेब्रुवारी हा रिकामी जागा दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिन आहे? मराठी दिन. ठीक आहे मित्रांनो. ही तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 काय म्हणतो? रॉजर फेडर रिकामी जागा या खेळाचे खेळाडू आहेत. कोण आहेत मित्रांनो? कोणत्या खेळाचे खेळाडू आहेत? टेनिस या खेळाचे. ठीक आहे. रॉजर फेडर हे टेनिस या खेळाचे खेळाडू आहेत. तसं बघा प्रश्न क्रमांक 23. संतोष करडक ट्रॉफी रिकामी जागा खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक डी फुटबॉल. ठीक आहे मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतो? चंद्रयान 3च्या लँडरवर रोवरचे नाव रिकामी जागा आहे. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विक्रम प्रज्ञान. ठीक आहे. बघा तसाच प्रश्न क्रमांक 25. कनक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ठीक आहे. तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी हेम. हेम म्हणजेच काय? सोने किंवा कनक. सोने किंवा कनक. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 26. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 26? गीता व सीता भाकरी खातात, सीता व नीता पोळी खातात, मीना व सीता आंबोळी खातात. तर तिन्ही पदार्थ खाणारे कोण? ठीक आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर काय असेल? थोडा विचार करून आणि कमेंट करायचा आहे नक्की. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे सीता. ठीक आहे. तसंच बघा प्रश्न क्रमांक 27. मांजराला कुत्रा म्हणले. ठीक आहे. मांजराला कुत्रा म्हणले, कुत्र्याला घोडा म्हटले, घोड्याला गाय म्हटले, गाईला बैल म्हटले आणि बैलाला म्हैस म्हटले. तर मांजराच्या शत्रूला काय म्हणतात? म्हणजे कुत्र्याला काय म्हणतात? या प्रश्नानुसार प्रश्न क्रमांक 27 नुसार घोडा. ठीक आहे. म्हणजे कुत्रा. बघा प्रश्न क्रमांक 28 काय म्हणतात? तसाच योग्य पर्याय निवडा. कन्या, तूळ, मकर, वृषभ. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर काय असेल मित्रांनो? सी मीन. तसंच बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 29. 5, 25. ठीक आहे. तसंच 9चं काय येईल? म्हणजे 5चा घन 125. तर तसा 9चा घन काय येईल मित्रांनो? 729. अगदी बेसिक लेवलचे प्रश्न असतात मित्रांनो कोतवालला. कारण की कोतवाल परीक्षा आहे चौथी ते 10वीच्या लेवलला ही परीक्षा असते. बघा प्रश्न क्रमांक 30 काय म्हणतो? एका सांकेतिक भाषेत बॉलला 4799, नोला 3256, कॅनला 872 या भाषेत लॉक हा शब्द कसा लिहाल? या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 9583. ठीक आहे. तसं प्रश्न क्रमांक 31 बघा 36 लिटर इज इक्वल टू किती मिलीलिटर? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. बघा 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिलीलिटर असते, हे ध्यानात ठेवा. बघा प्रश्न क्रमांक 32. काय प्रश्न क्रमांक 32? सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण, गणितात 40 पैकी 36 गुण, विज्ञानात 50 पैकी 30 गुण, इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले. तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले? ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी गणित. ठीक आहे. तसंच बघा प्रश्न क्रमांक 33 काय म्हणतो?
बघा प्रश्न क्रमांक 33, म्हणणीचा अर्थ ओळखा. शेंडी तुटो की पारंबी तुटो. या म्हणणीचा अर्थ काय आहे? ठीक आहे मित्रांनो, मी ऑप्शन वाचताना डायरेक्ट आन्सर सांगतो. दृढ निश्चय करणे, ऑप्शन क्रमांक डी. तसाच बघा प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी वर्तमान काळी क्रियापद कोणते? ठीक आहे, बसत असे, बसत असतो, बसला किंवा बसला होता. तर प्रश्न क्रमांक 34चा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, बसत असो. ठीक आहे, वर्तमान काळी क्रियापद. तसंच बघा प्रश्न क्रमांक 35 काय म्हणतो? शब्द समूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचे पर्याय ओळखा. शत्रूकडील बातम्या आणणारा. कोण असतो मित्रांनो शत्रूकडील बातम्या आणणारा? हेर, ऑप्शन क्रमांक सी. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखतात? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, दगडाबाई शेळके. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 37, हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहा. ठीक आहे, तर कसं लिहायचं मित्रांनो? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5.9. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 38, भूदान चळवळ कोणी सुरू केली? ठीक आहे, योग्य आन्सर आहे मित्रांनो विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. तसेच बघा प्रश्न क्रमांक 39, 58.36 मीटरमध्ये किती मीटर किती सेंटीमीटर होईल? ठीक आहे, तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, 58 मीटर 36 सेंटीमीटर. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 40 काय म्हणतो? 500 रुपये म्हणजे 20 रुपयाच्या किती नोटा? सर्वांना यायला हवं मित्रांनो. या प्रश्नाचा योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 41 काय म्हणतो? ठीक आहे, 1 चौमीटर भूखंडाची किंमत 8,000 रुपये असल्यास 15 मीटर बाजू असलेल्या चौरसावरती भूखंडाची किंमत काढा. ठीक आहे, तर बघा या प्रश्नाचा योग्य आन्सर काय असेल? ऑप्शन क्रमांक डी. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 42. ठीक आहे, 7, 8, 11, 17, 27, 42. तर नेक्स्ट संख्या कोणती? ठीक आहे, तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 63. तसंच बघा प्रश्न क्रमांक 43, 11, 24, 39, 416, 525, 636. तर पुढील संख्या कोणती? तर प्रश्न क्रमांक 43 योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, 749. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 44, गटाशी जुळणारे पद निवडा. सातमाळे, गोरा कुंभार, कबीर. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, मीराबाई. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 45, पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. तर प्रश्न क्रमांक 45 योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, छान. विशेषण म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती सांगणारा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 46, पायाखाली रान घाली सारे. या ओळीतील क्रियापद ओळखा. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, घाली. तसाच प्रश्न क्रमांक 47, गणेश चतुर्थीचं काय आहे? भाद्रपद. तर होळीचं काय असेल मित्रांनो? कमेंटमध्ये सांगा. फाल्गुन. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 48 काय म्हणतो? पुढीलपैकी भूतकाळ नसणारे वाक्य निवडा. ठीक आहे मित्रांनो, तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मी दररोज व्यायाम करीन. हा भूतकाळ नाही, भविष्यकाळ आहे. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 49 काय म्हणतो? हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेचे नाव खालीलपैकी कोणते? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑपरेशन पोलो. बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे? ठीक आहे, कोणता नाही आहे? केसरी. ठीक आहे मित्रांनो, बघा कोतवाल भरती परीक्षात 50 प्रश्न असतात. एका प्रश्नात 2 मार्क असतात मित्रांनो. ठीक आहे, हा आपला बीड जिल्ह्याचा पेपर झालेला आहे. भेटूया पुढच्या जिल्ह्याच्या पेपरमध्ये. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.